नमस्कार. आज आपण पुदिना पालक हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मी काय केलं आहे, पुदिना एक भाग, पालक एक भाग आणि 2 भाग कोथिंबीर म्हणजे धनिया घेतलेले आहे. ह्या सगळ्या भाज्या मी 20 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले होते आणि स्वच्छ पाण्याने त्या धुवून घेतलेल्या आहेत मी. आता एका चाळणीत घालून आपण हे सगळं पाणी निथळून घेऊया आणि पुढची प्रोसेसर सुरू करूया. आज मला एकदम छान हिरवीगार अशी ही पुदिना आणि पालक मिळालेला आहे. कोथिंबीर माझ्याकडे शिल्लक होती. आता हे पाणी सगळं काढू आपण आणि एका चाळणीत घालून हे सगळं स्वच्छ करून घेऊ. ही कोथिंबीर आहे, हे आपण बारीक बारीक चॉप करून घेऊ. पालकातलं सगळं पाणी सगळं आपण काढून घेऊ. आता एका भांड्यात ही पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्या उकळत्या पाण्यात हा पालक आपण घालायचा 1 मिनिटाभरासाठी. चांगला व्यवस्थित खालीवर सगळीकडून दाबून त्या उकळत्या पाण्यात आपण ह्याला 1 मिनिट ते 2 मिनिटासाठी ठेवायचं. आणि नंतर मग ह्यातून गरम पाण्यातनं म्हणजे उकळत्या पाण्यातनं हा पालक काढल्या आपण एका दुसऱ्या भांड्यात आता बर्फाचे काही तुकडे आणि थंड पाणी घेणार आहे. तर हा गरम काढलेला पालक तर थंड पाण्यात टाकायचा आहे. म्हणजे या भाजीचा जो हिरवा रंग आहे तो तसाच हिरवा राहण्यासाठी आपण हे प्रोसिजर करत आहे. हे बघा, हे बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी आहे. आपण यात थोडं थंड पाणी आणि घालूया आणि हे गरम पाण्यातनं काढायचं आणि ह्या बर्फाच्या ह्या तुकड्याबरोबर हे पालक घालायचा. एक 4 ते 5 मिनिटासाठी असं ठेवून द्यायचं आणि मग मिक्सरच्या जारवर आपण ह्याला बारीक करून घेऊया. 3 ते 4 दिवसासाठी आपण जरी चटणी ही ठेवली तरीसुद्धा हिचा रंग काळा पडत नाही, हिरवागार आहे तसा राहते. आता हा पुदिना मी मिक्सरला लावून घेत आहे, म्हणजे दळून घेत आहे. थोड्या ग्राइंडरला फिरवून घेऊया आणि ह्या हिरव्या 4 मिरच्या, आल्याचा अर्धा इंचाचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून जिरं असं या चटणीसाठी आपण वापरणार आहोत. आता हे ग्राइंडरला बारीक करूया आणि मग त्यातच हे पालक त्यात आपण घालूया. आता हे पालकाचं आणि पुदिन्याचं जी पेस्ट तयार झाल्या ती एका जारमध्ये आपण काढून घेऊ आणि ह्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथिंबीर पण दळून घेऊया, बारीक पेस्ट करून घेऊया. अतिशय चवीची आणि देखणी अशी हिरवीगार अशी चटणी तयार होत्या. एक वेळा तुम्ही नक्की जरूर करून बघा. माझा हा व्हिडिओ कोणी तुम्ही बघता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय सुंदर अशी ही चटणी तयार झाली आहे बरं का आजची आपली. आता ह्यात फक्त मीठ घालायचं राहिले ते मीठ घाला स्वादानुसार. मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालूया आपण आणि ते खंगाळून घेऊन ह्यात टाकूया. ही सगळी पेस्ट आहे की नाही, ही सगळी पाणी घालून याचा सगळ्या शेवटी लास्टला आता आपण कोथिंबीर पण बारीक दळणार आहे. ते दळून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये स्वच्छ करून ह्यात चटणी टाकून सोडायचं. त्याच मिक्सरमध्ये आता आपण कोथिंबीर पण बारीक करून घेऊया आणि मग सगळ्या शेवटी हे सगळं भांडं खंगाळून थोडंसं पाणी ह्या चटणीत टाकून द्यायचं. आपल्या आता ही पालक पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. झालं असं. तर हे मिक्सर पण ह्यात मिक्सरमध्ये घालायचं कोथिंबीरीचं आणि सगळं एकजीव करायचं. किती छान कलर आला आहे बघा, मस्त. एकदा नक्की करून पहा.